तुझ्या बाबांची कंपनी सध्या क्रायसिस मध्ये, हे तुला माहिती? हो माहिती आहे मला. मग त्यांचे सध्याचे शत्रू कोण आहेत हे माहिती आहे का? मी दाखवतो तुझ्या बाबांचे शत्रू. तुझ्या बाबांची कंपनी सध्या क्रायसिस मध्ये, हे तुला माहिती? हो माहिती आहे मला. मग त्यांचे सध्याचे शत्रू कोण आहेत हे माहिती आहे का? मी दाखवते तुझ्या बाबांचे शत्रू. काय कसलं उत्तर? हेच की तुझे असे कोणी मित्र आहेत का जे म्हणजे ज्यांना तू भेटतोस पण मला सांगत नाही? नाही, माझे असे कोणतेही मित्र नाही आहेत ज्यांना मी भेटतो आणि ते मी तुला सांगत नाही. तो खोटं बोलतोय माझ्याशी पुन्हा एकदा. आय नो आय अग्रीड, पण तो खोटं का बोलतोय दॅट इज द पॉइंट. आणि आपल्याला ते फाइंड आउट केलं पाहिजे ना. कधी कधी कसं असतं माहितीये का, काही गोष्टी ना ह्या मनात आल्या तर करून टाकायच्या असतात. मग परिणाम बघितल्यानंतर विचार करायचा की आपण चुकीचं केलं का बरोबर केलं. हॅलो वैदेही, ऐक. आज ती वेळ आली आहे. कसली वेळ? तुला सत्य सांगायची. आज संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता गॅलेक्सी सर्कलला मी आणि ते सत्य तुझी वाट बघत असू. ते बघ सत्य, तो जो माणूस आहे ना मानसशी मैत्री असलेला, तो त्या लोकांपैकी आहे जो पैशांसाठी तुझ्या बाबांच्या मागे. पर्सनॅलिटीसाठी ना व्यायाम गरजेचा नसतो, आत्मविश्वास महत्वाचा असतो. तो असला पाहिजे, मग पर्सनॅलिटी अशी आपोआप बनते. विकुडी, कॉन्फिडन्स वगैरे सगळं ठीक आहे, पण कधी कधी काही माणसं खूप ओव्हर कॉन्फिडेंट होतात आणि मग फसतात. अरे तुझं येणं जर का कॅन्सल झालं होतं तर मग एक मेसेज करायचं, सांगायचं तरी मला. अजूनही वैदेही पण पोहोचली नाहीये, तिचा फोन पण स्विच ऑफ आहे. एक मिनिट समीर, तू काय बोलतोयस? मी कुठे कुठे यायचंय? आणि वैदेहीचं काय? माझा फोन बाहेर डेस्कवर होता तेव्हा कोणी माझा फोन. इट्स इम्पॉसिबल. मी आणि वैदेही भेटणार आहोत हे आम्हाला दोघांना सोडून बाकी कोणालाच माहित नव्हतं. इनफॅक्ट तुझ्या ऑफिसमध्ये कोणाला माहित असण्याचा चान्सच नाहीये. सो तुझ्या ऑफिसमध्ये कोण असेल? हॅलो वडके साहेब. मानस, वैदेही किडनॅप झाली आहे ना? हो, तुम्हाला कसं माहिती? मानस, मला फक्त वैदेही हरवली आहे एवढंच माहिती नाहीये, तर ती कुठे आहे हे देखील माहिती आहे. तू मला का सांगतेस? कारण माणसाच्या वागणुकीचं देखील असंच आहे. एखादी व्यक्ती जर तिच्या स्वभावाविरुद्ध वागत असेल आणि हे प्रूफ झालं तर त्यामागचं कारण जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि ते कारण जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत खूप त्रास होतो. नाही म्हणजे नॉर्मली मी तुझ्याशी अशी वागत नाही याची खात्री आहे तुला, म्हणूनच तुला असा प्रश्न पडलाय की मी आत्ता तुझ्याशी असं का वागते, आणि म्हणूनच तुला यामागचं कारण जाणून घ्यायचंय, राईट? मानस, मलाही कारण हवंय. कसलं कारण? ते तूच शोध. ठेवू? बरं ठेव. वैदेही, तू ना आजकाल खूप विचित्र वागायला लागली. ठेवतो मी फोन, आपण घरी आल्यावर बोलू. बाय बाय. मी ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याच्यावर विश्वास ठेवला, तोच माझ्या आणि माझ्या बाबांच्या जीवावर उठलाय. आम्हाला रस्त्यावर आणायचा प्रयत्न करतोय, मला किडनॅप करतोय. वैदेही, जरा ऐकून घेशील? काय ऐकून घेऊ अजून? आणखी एक खोटं? नाही, आता काही उरलेलं नाही. सगळं बोलण्या आणि ऐकण्या पलीकडे गेलं. तू एक अत्यंत खोटारडा आणि खूप वाईट माणूस आहे. वैदेही, बास आता. मॅडम, जरा दमानं घ्या. मी जर आत गेलो ना तर तुम्हालाही घेऊन जाईल, हे लक्षात असू द्या. हे बघा माडिक, आपण इथे नको बोलूया, कुठेतरी पुढे जाऊन बोलूयात. मी खुश आहे कारण फायनली माझ्या आणि मानस मधलं जे टेन्शन होतं ते संपलंय. सिरियसली? येस. व्हाट डू यू से? अरे क्या बात है यार, दैट्स ग्रेट.
येस, दॅट्स रिअली ग्रेट. हा फक्त एक गोष्ट खूप वाईट आहे. आता काय? आमच्यात जे काही मिसअंडरस्टँडिंग झालं ते शाल्मलीमुळे झालं होतं. त्याने मला खरंच मानसबद्दल खूप अर्धवट आणि चुकीची माहिती सांगितली. आय न्यू इट. नाही, तुमच्यात मिसअंडरस्टँडिंग झालंय हे माहित होतंच मला, पण देन शाल्मली यार, मी म्हटलं होतं ना तुला ती डेंजरस आहे. या ए बाबा ए, आता सांभाळून राहा तिच्यापासून. येस. पण मानस हे सगळं का वागला हे त्यांनी मला सांगितलं आणि मला ते पटलंय. नाउ एव्हरीथिंग इज सॉर्टेड. ऑल गुड ना? येस, ऑल गुड. सुपर. मला पार्टी हवी आहे. एनी टाइम. एक्सलेंट. हा, सो आता काय मग, खजिना सुखरूप आहे आणि खुश आहे हे कळलं मला. सो माझं काम झालं. मी पण काय तुला विचारलं नाहीये ना, प्लीज बस आणि चहा पिऊन जा प्लीज. काय पार्टी, तू मला फक्त चहा देणार आहेस? वेगळी पार्टी देणार आहे मी, पण आता चहा पिऊन. नाही, मग डायरेक्ट पार्टी. ओके, तेव्हाच भेटू. बस तरी पण. नाही, मी निघतो. आय हॅव वर्क. ओके, थँक्स अमित. नो प्रॉब्लेम. चलो, बाय बाय. बाय. काय चाललंय तान्या? काही नाही मॅम, असं लंच टाइम मधला टाइमपास. अहो मॅम, ह्यांचा विश्वासच बसत नाहीये, मी सांगते त्यावर. कशावर? आणि एवढं काय सांगतेस काय? अहो मॅम, आपला मानस आहे ना, त्याच्या फोनच्या सर्किट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. काय प्रॉब्लेम? अहो त्याचा फोन आहे ना, कोणीतरी मेसेज करत असेल तर रॅन्डमली कॅमेरा ओपन करतो आणि रॅन्डमली पिक्चर्स काढतो आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मधल्या काही लोकांना तो फोटो सेंड होतो. काही काय? मी सगळं दूध संपवते. ओके, हा म्हणजे कधी कधी जात नाही ते, पण मी ते वेस्ट करत नाही. थोड्या वेळाने ते मी पिते. आणि कसं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायलाच मी सांगितलं होतं आत्यांना की तुम्ही छोट्या ग्लासमध्ये देत जा मला दूध. पण आय गेस ते तर केलंच नाही आत्याने. वर तक्रार केली बहुतेक. ह्याला तक्रार नाही, काळजीयुक्त प्रेम म्हणतात. तू स्वतःहून नव्हता गेलास मंदिरात, तुला बोलावलं होतं दोघांनीही. मला वाटलं की देवाशिष आम्हा दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करतो. देवाशिषचा प्लॅन होता तो. मीरा समोर बोलवून तुझा अपमान करायचा होता त्यांना. बघ माई, मला फक्त त्यांना बेडरूम मध्ये त्या आल्या तर गप्पा मारता येतील. म्हणजे बरं ठीक आहे, घेऊन जा. मदन, तू ये गप्पा मारूया. मलाही झोप येत नाही, तुलाही येत नाही असं दिसतंय. जा ना रूम मध्ये जा तुझ्या. ठीक आहे. सगळं खरं खरं सांगितलं तिला. तुझा प्लॅन मान्य आहे तिला? तिने गैरसमज करून घेतला. ती खूप भांडली माझ्याशी, खूप बोलली. तुम्ही आलात तेव्हापासून ती शांत आहे. आरोही तन्मयशी एवढी भांडली आणि माझ्याशी अगदी गोड बोलली, यात तिचा काही डाव तर नसेल ना? तुझ्या मैत्रिणींची नावं काय आहे? मम्मी. तुझ्या मैत्रिणीचं नाव मम्मी आहे का? मम्मीच तुझी मैत्रीण आहे? मम्मी माझी मुलगी आहे. मग तू मारतेस तिला? हो का? डबादार मारते. का मारतेस तू? माझी मम्मी म्हणून मी मारते. अनाथ आश्रम सोडल्यानंतर त्या कुठे होत्या त्याची काहीच माहिती मिळत नाही. मग अशा वेळी फक्त 3च शक्यता उरतात. पहिली शक्यता म्हणजे ती व्यक्ती भूमिगत असणार. दुसरी शक्यता म्हणजे वेषांतर करून राहत असणार. पण यांच्या बाबतीत दोन्हीही शक्यता लागू होत नाही. मग तिसरी शक्यताच उरते, यांची स्मृती गेली नसणार.